चला फिल्डिंग लावा लगेच आपली टीम रेहमानिया संघ कृपया लवकर लवकर फिल्डिंग सेट करायची आहे वेळ वाचवा आणि पंचांनी तुम्हाला त्या पद्धतीने सूचना केल्या आहेत तुम्हाला वेळेतच 8 ओव्हर टाकावे लागणार आहेत संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला त्या पद्धतीने नियमांचं पालन करावं लागेल चला पंचाने 30 मिनिटांचा वेळ या ठिकाणी सेट केलाय दोन्ही कॅप्टन बॉलिंग करणाऱ्या टीमच्या कर्णधारांना सूचना आहे 30 मिनिटांचा टायमर सेट आहे पंचाकडे संध्याकाळचं सत्र आहे आणि 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 ओव्हर टाकणं बंधनकारक असणार आहे तर नक्कीच चला तर बॅटिंग साठी आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील तौसिफ मिर्झा नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे अनिकेत कॅप्टन जे की चिंतामणी संघाचे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सुद्धा सय्यद सलमान तयार आहे पहिल्याच बॉल वरती आल्या आल्या स्वागत केले गेले सय्यद सलमानचं तौसिफच्या बॅट मधून आणि बॉल एक टप्पा बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल 4 धावा जोडल्या जातील या बॉल वरती सुरुवात होते प्रेक्षक स्वागत आहे संकल्प ग्रुप प्रस्तुत पुसद प्रीमियर लीगचा T10चा हा थरार दिवस रात्रकालीन ही संपूर्ण स्पर्धा आहे आणि ज्या स्पर्धेची आपण वर्षभरापासून अगदी वाट पाहतो ती स्पर्धा खरं तर आजच्या दिवसामध्ये शुभारंभ होतोय त्या स्पर्धेचा एकूण जर पाहिलं तर भरगच्च पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेला असणार आहे ऑल इंडिया आयकॉन जर पाहिले तर अनेक नामवंत खेळाडू आजच्याही दिवसामध्ये आपण पाहिलेत समोर खेळलेला बॉल फिल्डर आहे तिथे मिसफील्ड झाली आहे बॉल वेगाने ट्रॅव्हल करतो बाउंड्री लाईनकडे आणि खरं तर बॉल बाउंड्री लाईनकडे जरूर जाईल तिथे फिल्डर पोहोचतील अगदी सहजतेने 2 धावा येतील या बॉलवरती तिसरीचाही प्रयत्न होता परंतु वेळेस नकार दिला 2 धावा जोडल्या जातील धावसंख्या धावफलकावरती 6 धावा सय्यद सलमान बॉलिंगसाठी तर मागच्या काही जर पाहिलं तर ISPLच्या सीझनमध्ये सय्यद सलमान झळकला होता त्यानंतर मात्र इथे विकेट आहे हो 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 आपल्या जाळ्यात फसवलंय समोर टाकलेला बॉल फुललेचा बॉल आणि खरं तर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तौसिफचा फटका अगदी सहजतेने जातो ते सलमानला माहिती होतं त्याच टप्प्यावर गोलंदाजी केली आणि खरं तर तिथेच आपल्या अगदी पूर्व नियोजनाने प्लॅनिंगने फसवलंय तौसिफला धक्का क्रमांक पहिला खूप लवकर लागतोय टीम चिंतामणी संघाला या बॅटिंग मध्ये पहिल्या डावातल्या खेळात तौसिफ बाद आणि 6 धावांवरती इथे पहिला धक्का लागतोय तौसिफ बॅक टू द पवेलियन बॅटिंग खरं तर बॉलिंगसाठी पुन्हा एक वेळ सय्यद सलमान तयार बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न इथे बॉलच्या लाईनवरती सुद्धा गेलेत अस्फर मिर्झा अस्फर आलेत बॅटिंगसाठी आता आणखी एक विदर्भ टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा खरं तर विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगलं गाजवलं यांनी अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपल्याला अवसर पाहायला मिळतात
आणि अस्पर मिर्झाची जी बॅटिंग आहे ते कौशल्य त्याच्याकडे आहे, बॉलिंग सुद्धा तो खूप चांगली हाताळतो, बॅटिंग त्याच पद्धतीने सुद्धा करतो. अष्टपैलू खेळाडू आहे अस्पर. गोटप्प्याचा बॉल होता, इथे जर पाहिलं तर फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, अतिरिक्त उसळी गती होती, गती नव्हती खरं जर पाहिलं तर स्लोवर वन डिलिव्हरी होती आणि इथे जर पाहिलं तर त्या पद्धतीने फटका जरूर खेळायचा होता अस्परला, परंतु डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. मागचे 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. धावसंख्या धावफलकावरती 6 धावा. फुलटॉस आहे, खराब चेंडू, पायावरचा बॉल आणि आता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे अस्परच्या बॅटमधून शेवटच्या बॉलवरती या 4 धावा जोडल्या जातील आणि चौकाराने समाप्त केलं या ओव्हरला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती चिंतामणी 11 संघाची 10 धावा, 1 गडी बाद. तौसिफच्या रूपामध्ये पहिला झटका लागतोय याच ओव्हरमध्ये. सय्यद सलमानच्या खात्यामध्ये विकेट त्या ठिकाणी जोडली जाईल. इथे चांगला फटका खेळलाय समोरच्या दिशेला, प्रॉपर टायमिंग. कॅप्टन अनिकेत नागठाणेच्या या फटक्यामध्ये मात्र निवड टायमिंग पाहायला मिळाली आणि मिडल ऑफ द बॅट प्रॉपर टायमिंगने हा फटका खेळून काढला. इथे 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती या 4 धाव्यांच्या मदतीने जाऊन पोहोचते आहे 14 धाव्यांवरती. खरं तर पहिल्याच बॉलवरती अनिकेत अगदी आणि आणखी एक निर्धाव चेंडू इथे टाकला जाईल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. हो हो हो, इथे बॉल फिरलाय. खरं तर चूक झाली फ्लाय स्टिपच्या फिल्डर कडून, बॉल अडवू शकले असते तिथे आणि वाईट प्लस 2 धावा इथे जोडल्या जातील. एकूण 3 धावा येतात या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा, 18. 2 बॉल शेष आहेत या ओव्हरचे. 18 धावा अगदी धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. इथे सुद्धा स्लोवर वन टाकलाय, बॅकअप द हँड स्लो डिलिव्हरी होती आणि खरं तर इथे माइंड गेम खेळलाय रुपेशने. अनिकेतला वाटला की गतीने येईल हा बॉल, परंतु मात्र रिलीज केला हा बॉल. अतिरिक्त उसळी सुद्धा या बॉलवरती मिळते आहे, परंतु निर्धार चेंडू इथेही टाकला जाईल. आणखी एक वेळ त्याच पद्धतीने फिनिश करतील रुपेश या ओव्हरला. निर्धाव चेंडूने या ओव्हरची होते समाप्ती आणि या ओव्हरमध्ये मात्र आल्या 8 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम चिंतामणी 11 संघाची धावसंख्यात 1 बाद, 18 धावा 2 ओव्हरच्या या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये. टॉस जिंकला या मॅच मध्ये टीम रेहमाने. पायावरचा बॉल होता, स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये इथेही खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू इथे जोडला जाईल. निर्धाव चेंडूने सुरुवात या डॉट बॉलने सुरुवात ओव्हरची होते. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेची जर पाहिली तर ब्रॉडकास्टिंग होते. अगोदरचा बॉल चांगला खेळलाय, तिथे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का, परंतु डोक्यावरून बॉल एक टप्पा उसळी खास जातोय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा, इथे अस्परच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळेल. चौकार पाहायला मिळेल आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 22 धावा, 22. 22 धावा होत आहेत धावफलकावरती. चौकार आला आणि इथून विकेटची गरज असणार आहे. खरं तर विकेट फार महत्वाचे असतात या लिमिटेड ओव्हर मध्ये आणि खरं तर 8 ओव्हरचा संपूर्ण सामना आहे आणि संपूर्ण प्रकाश जोतात हा सामना खेळला जातो, त्यामुळे
त्या पद्धतीने बॅटिंग करणं थोडीशी अवघड होते. जर एखादा नवीन खेळाडू प्रकाश जोतात बॅटिंग करत असेल किंवा बॉलिंग करत असेल, फिल्डिंग करत असताना सुद्धा त्या पद्धतीच्या समस्या आपल्याला जाणवतात. परंतु पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये खरं तर प्रत्येक खेळाडू त्या त्या पद्धतीने ॲडजस्ट सुद्धा करतो. तेवढंच काही पाहायला मिळते आपल्याला या सामन्यामध्ये. दूर ठेवण्याचा प्रयत्न, आउटसाईड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर, त्यामुळे मुख्य पंचाच्या भूमिकेत असलेले क्रांती सर आम्हाला घोषणा करतात, इशारा करतात. हा वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा जोडला जाईल धाव फलकावरती. 23 धावा. हो पायावर टाकला. इथे गती होती आणि फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले जरूर होते, परंतु बॉल परत करतील. तिथे मिसफील्ड, थोडासा फंबल पाहायला मिळते. बॅकअप त्यात तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तिथे उपलब्ध झालं आणि लेग बाईचा इशारा पंचांचा या दरम्यान पाहायला मिळाला. 24 धावा धाव फलकावरती. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे. पुन्हा एक वेळ बॉल हवेत. इथे फिल्डर बॉल पर्यंत नसणार आहेत. नो मॅन्स लँड मध्ये आणि एक टप्पा उसळी खास सुद्धा जातोय लॉंग बॉर्डर लाईनच्या पलीकडे आणि अनिकेत कॅप्टनच्या बॅट मधून या 4 धावा जोडल्या जातील या मॅच मध्ये. काय फटका होता, बॅकफुटला गेले, तेवढा चांगल्या पद्धतीने समोरच्या दिशेला फटका खेळला, ते महत्वाचं आहे. बघा फार कमी खेळाडू अशा पद्धतीने फटका खेळू शकतात. बॅकफुटला जात करत त्या पद्धतीने बॉडी वेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच पद्धतीने फटका सुद्धा खेळला अनिकेतने. पुन्हा इथे फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील का? स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये असफल प्रयत्न, बॉल वेगाने ट्रॅव्हल करत जातोय. पुन्हा एक वेळ अनिकेत नागठाणेच्या बॅट मधून अगदी मैदानाला आग लावणारा चौकार पाहायला मिळेल. काय फटका होता, प्रॉपर टायमिंग, गतीने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीचं टायमिंग झालं आणि इथे 4 धावा सुद्धा जोडल्या जातील. आणखीन एक वेळ मागच्या 2 बॉल मध्ये लागोपाठ 2 चौकार येत आहेत. आई बॉल शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, फटका वर गेलाय, दूर मात्र नाहीये, परंतु मात्र नो मॅन्स लँड मध्ये जाऊन आदळेल आणि या बॉल वरती 2 धावा सुद्धा जोडल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम चिंतामणी 11 संघाची धावसंख्या धाव फलकावरती 34 धावा, 1 गडी बाद आणि 3 ओव्हरचा खेळ या पहिल्या डावातला होतोय समाप्त. खरं तर अनेक प्रेक्षक वर्ग संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे जुळलाय. त्या ठिकाणावर जर पाहिलं तर अतिशय मित्रमंडळीला सोबत घेऊन, आपल्या परिचयांना सोबत घेऊन सामन्याचा आनंद घेतात. या स्पर्धेवरती खूप प्रेम केलंय या पुसदकरांनी, त्यांचंही स्वागत करतोय. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर संकल्प ग्रुपचा प्रयत्न असतो दरवर्षाला या संपूर्ण स्पर्धेला आयोजित करण्याचा, आणि तो प्रयत्न खरं तर याही वर्षाला तेवढा चांगल्या पद्धतीने सफल झालाय. शुभारंभ झाला संपूर्ण स्पर्धेचा आजच्या दिवसामध्ये, तेवढ्या चांगल्या पद्धतीने सामने झाले. सकाळच्या सत्रापासून अक्षरशः शेवटच्या क्षणांपर्यंत आणि शेवटच्या बॉलपर्यंत सामने गेलेत. प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद घेतला प्रत्येक सामन्याचा, प्रत्येक बॉलचा, प्रत्येक फटक्याचा, प्रत्येक विकेटचा आणि प्रत्येक फिल्डिंग अटेम्प्टचा. आणि आजच्या दिवसामध्ये तशा पद्धतीचे क्वालिटी खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल इंडिया ओपनचे समोर खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर, अस्पर मिर्झाची टायमिंग आणि बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जागेवरूनच फेकून दिलाय. हा येतोय धमाकेदार कडक षटकार. खरं तर अस्पर मिर्झा काय बॅटिंग करतोय. खरं तर समोरच्या दिशेला जागेवरून फटका खेळला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो या बॉलचा, काय फटका खेळलाय अस्परने. या 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. पुन्हा एक वेळ पायावर टाकलेला बॉल स्क्वेअर डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, डीप काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये माफी असावी. हा येतो आहे पुन्हा एक वेळ अस्परच्या बॅट मधून चौकार.
चौकार पाहायला मिळतोय, चौकार येतोय, 4 धावा जोडल्या जातील अस्परच्या बॅट मधून. आणखीन एक वेळ हा फटका प्रॉपर होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो या बॉलचा. मागच्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्या. धावसंख्या धाव फलकावरती चौथा ओव्हर प्रगती बदला 44 धावा झाल्यात. रिव्हर्सचा फटका सजवण्याचा प्रयत्न इथे, परंतु मात्र बॉल सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. डॉट बॉल समावेल. चौवेचाळीस धावा 44. चौथा ओव्हर प्रगती पथाला आहे, त्यामुळे त्या संघाच्या ड्रिंक्स मॅनने तयार राहायचं आहे. 4 ओव्हर संपल्यानंतर लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल ड्रिंक्स ब्रेकच्या दरम्यान, त्यामुळे वेळ वाचवणं अपेक्षित आहे तुमच्याकडून. 44 धावा 44. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले, त्यानंतर मात्र 2 निर्धाव चेंडू सुद्धा आलेत. हा कमबॅक आहे महेश कांबळेचा. खरं तर महेश कांबळे जे आहेत तेलंगणा परिसरातला हा खेळाडू आहे. ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेटचं हल्लीच्या काळामध्ये क्रिकेट गाजवलंय महेशने, आणि आज पुसद नगरीमध्ये तो दाखल झालाय. धावसंख्या 44 44. शेवटचा बॉल या चौथ्या ओव्हरचा पाहायला मिळेल. बॅकफुटला गेल्यात, चांगला गॅप भेटला जाईल. टायमिंग तेवढं बघा की ती सहजतेने फटका खेळलाय अस्परने, मात्र दिशा दिली. बॅकफुटला जात चांगला पंच केला, कट केला आणि बॉलला कॉपी पेस्ट सुद्धा केला बनवलांच्या पलीकडे. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 48 धावा 48. एकाकडेच्या मोबदल्यामध्ये टीम चिंतामणी 11 संघ पाहायला मिळेल. चला, जर ड्रिंक्स नको असेल तर आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला, तर पुढचे 4 ओव्हर आपल्यासोबत जोडतील कॉमेंटरी बॉक्स मध्ये. या संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खात्यावर घेतली आहे, खांद्यावर घेतली आहे. मुख्य आमचे आयोजक सन्माननीय स्वप्नील दादा जयस्वाल आपल्यासोबत कॉमेंटरी बॉक्स मध्ये जोडतील. ओव्हर टू यू स्वप्नील दादा. धन्यवाद अनिकेत. संध्याकाळच्या सत्रातली हा पहिला सामना आणि अतिरिक्त धाव, या अतिरिक्त धावेने धावसंख्या झाली होती 50. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. आता 4 षटकाचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. आणि सुंदर अशा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टॉपला 1 बाउन्स 4 रन. अतिशय सुंदर असा फटका खेळतोय, एकेरी झुंज देतोय अनिकेत पुसद संघाकडनं, चिंतामणी संघाकडनं सॉरी. आणि त्यालाच साथ उत्तमरित्या साथ देतोय ते अश्पर. रुपेश सुंदर टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर बघूया. आणि सुंदर असा नाही 4 धावा हाताला लागून गेलाय पण वाचू शकले नाही. या 4 धाव्याने धावसंख्या पोहोचली ती 58. अनिकेत वैयक्तिक 22 धाव्यावरती खेळतोय 11 चेंडू मध्ये, आणि अश्पर खेळतोय 12 चेंडू मध्ये 22. हे दोन्ही खेळाडू स्वतःच्या संघासाठी जीव पणाला लावून खेळतोय, कारण की खरो किंवा मरो हा मॅच चिंतामणी संघाला आहे. पुन्हा सुंदर चेंडू आणि अतिरिक्त धावा.
तटस्थ पंच क्रांती सर आणि नॉन स्ट्राईकला हेमंत सर आहे का, शौकत सर, सॉरी. सुंदर टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्टेटला मारलेला आणि 1/4 रन. कॅमेराच्या मी सांगू इच्छितो हा सुद्धा सामना रोमांचकारी होईल. सकाळपासून हा 5वा सामना आहे जो रोमांचकारी अवस्थेमध्ये आहे. याच्या पूर्वीचा पहिला सामना जो ठरला होता चिंतामणी वर्सेस ARCC संघाचा सामना, दोन्ही सामन्यामध्ये तुल्यबळ लढत झाली होती. मात्र चांगली झुंज देऊन अनिकेत आणि अश्परच्या तौसिफची चांगली झुंज होती आणि सामना जिंकला तो होता जो चिंतामणी संघाने. रुपेश काहीसा आक्रमक फलंदाज सुद्धा आहे, मात्र गोलंदाजीवरती त्याला थोडा धावा खर्च करावा लागत आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो रुपेश, सामना करेल तो पुसतचा धाकड बल्लेबाज बॅट्समन अनिकेत आणि पुन्हा टोलावला आहे तो 4 धावेसाठी. षटकाची समाप्ती. ओके सॉरी, 4 चेंडू 67 धावा झाल्यात. या षटकामध्ये अतिशय महागडा असं षटक झालेलं आहे, पण नो डाऊट रुपेश त्याची भरपाई त्याच्या फलंदाजीमध्ये करेल. संघाच्या कर्णधाराला माहिती आहे. पुढचा चेंडू घेऊन येत आहे रुपेश, सामना करेल तो पुसतचा फलंदाज अनिकेत. पुन्हा मारला आणि बिग 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 हिट आणि ग्राउंडच्या बाहेर. रुपेशला त्याचीच गोळी, रुपेशला त्यालाच खाऊ घालण्यामध्ये यश प्राप्त केलंय तो अनिकेतने. वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय अनिकेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. खूप महागडं षटक म्हणावं लागेल रुपेशचं. शेवटचा चेंडू अजूनच बाकी आहे. 73 धावांवरती नेऊन ठेवलाय त्यांनी संघाला. अजूनही 5वं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा सामना करतो अनिकेत. आखून टप्प्याचा चेंडू पुन्हा त्या ठिकाणी गॅप मध्ये घेऊन करला 4 धावा. या 4 धावाने षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 29 धावा खर्चल्या आहेत त्या रुपेश यांनी, म्हणजे अतिशय महागडे षटक म्हणावं लागेल आतापर्यंतच रहमानी संघामधला. 77 धावा झाल्या त्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 3 षटक बाकी आहे. अश्पर नॉन स्ट्राईकला फॉर्म मध्ये परतलाय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो धाकड बॅट्समन अनिकेत नागठाणे. नाम तो सुना होगा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली आहे ती 77 धावा. गडी मात्र बाद झालाय तो 1. पॉवर प्ले. ओके सर, आता मात्र बॅटिंग पॉवर प्ले आहे. 3 चेंडू 3 क्षेत्ररक्षक बाहेर राहतील. 2 संकल्प ग्रुप द्वारा आयोजित PPLT 10 लीग 2026चा हा पहिला दिवस सामना चालतोय तो 5वा. ARCC संघ विरुद्ध चिंतामणी संघ, दोन्ही तुल्यबळ अशा संघामध्ये. बघूया कोण जिंकतो. तो आता आलाय तो संघाचा कर्णधार अनिकेत, सॉरी संघाचा महेश, आयकॉन प्लेअर. सुंदररित्या टाकलेला चेंडू स्टेट मध्ये खेळून काढला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर. 1 धावा पूर्ण. या 1 धावेने धावसंख्या पोहोचली ती 78. गडी मात्र बाद झालाय तो 1. रहमानी हा संघ 2 सामने जिंकून टेबलवरती पहिल्या स्थानावरती आहे. फक्त
सतत रुपेश आणि रुपेशच्या बदौलत एकटा झुंज देऊन स्वतःचा सामना फिरवतोय रुपेश. महेश सामना करतो अनिकेत. बंप चांगला चेंडू म्हणावा लागेल. कुठली धाव नाही, कुठलीही नुकसान नाही. धावा मात्र त्याच ठिकाणी 78 धावेवरती. एक गडी बाद झालाय तो. शेवटचे 10 चेंडू शिल्लक. बघूया 10 चेंडू मध्ये चिंतामणी संघ कुठपर्यंत नेऊन पोहोचवतो तो अनिकेत आणि यशपर. फुलटा चेंडू आणि कणकणी तुम्ही हिट सिक्सर. नो बॉलची रिव्ह्यू घेतलाय तो, नो बॉलचा. रिव्ह्यू आहे ना सर? रिव्ह्यू घ्यायचा ना. नो बॉल का हाईट रिव्ह्यू फुलटॉस. अरे पप्पा 5 मिनट के लिए आ रहे, मेरे को बोले जब भी बोले मैं कितनी षटकार रिव्ह्यू लॉस. स्वतःच्या 46 धावावरती खेळतो जो अनिकेत. 84 धावा झाल्यात त्या. सुंदररित्या टाकलेला चेंडू यॉर्करचा असा चेंडू गतीने बीट केला आणि त्रिफळाची असा हा प्रकार. अनिकेत चांगली फलंदाजी करून साजेशी कॅप्टन पारी घेऊन बाहेर जाताना त्याची सराहना होते. यालाच म्हणतात स्पोर्ट्समनशिप. विरोधकाच्या खेम्यामधनं प्रत्येक क्षेत्ररक्षक त्याला येऊन त्याची पाठ थपथपवतो, त्याला म्हणतात खेळाडू. आता येतोय अनिकेतची जागा घेण्यासाठी परब. सॉरी काय नाव बॅट्स अज्जू देशमुख, अजिंक्य देशमुख, मॅन फ्रॉम मोर्शी. अमरावती जिल्ह्यामधला नामचीन आणि विदर्भामधला अतिशय चांगला धडाडीचा ऑलराऊंडर असा खेळाडू अज्जू. स्वतःच्या गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये नाव त्यानं कमावलंय विदर्भामध्ये. विदर्भात नव्हे तर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अजिंक्य देशमुख. चला शेवटचे 10 मिनिटं आहेत 30 मिनिट्स कंप्लीट होण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू. बघूया अज्जू काय करतोय तो. अटीतटीच्या लढतीमध्ये अज्जूने क्रीजवर येऊन 5 चेंडू मध्ये मॅच सामना फिरवला होता. सुंदररित्या टाकलेला चेंडू गतीने बीट केले तो. मोठा फटका खेळण्याच्या मध्ये चुकलाय. तेवढंच चांगलं विकेट किपिंग म्हणावं लागेल रुपेश यांच्याद्वारे. षटकातील शेवटचा चेंडू. धावा मात्र झाल्या त्या 84. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल महेश यांचं. त्यांनी धावावरती पाबंद आणलेत. 7 धावा दिल्या. आणि याला म्हणतात रनिंग द. आणि सुंदर असा ओव्हरथ्रोचा सुद्धा रन, म्हणजे 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावाला ओव्हरथ्रोच्या 3 धावा. षटकाची समाप्ती. या 3 धावेने धावसंख्या पोहोचली ती 87. आता मात्र या सामन्यामधला पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक बाकी. चांगला गोलंदाजी केली होती. 2 षटक बाकी आहे. सॉरी 8 मिनिटं शिल्लक आहेत. अंपायर्स
6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले ती 87. गडी मात्र बाद झाले ते 2. आत्ता आलाय तो शेरा नानाभाऊ गादेकर यांचं स्वागत. आमचे मित्र नेहमी आम्हाला हसवणारे असं माझा मित्र नानाभाऊ गादेकर याचं मनपूर्वक स्वागत. फुटबॉल प्लेअर नानाभाऊ. आता येतो तो शेरा वैयक्तिक कोड्यामधलं पहिलं षटक घेऊन आणि संघाकडनं 7वं षटक घेऊन येताना. 87 धावा झाल्या 2 षटकामध्ये. काय धावा करतात ते बघूया. आणि त्रिपायाची काळी दौलत खान गावचा हा खेळाडू अतिशय मोठ्या प्लेयरला त्याने त्रिफळाचित केलाय. गतीने बीट केले आणि पहिल्याच चेंडू मध्ये त्रिफळा उडवला. त्याला शेरा म्हणतात. बढिया रे शेरादा. अनिकेत नागठाणे म्हणतोय त्याला बढिया रे शेरादा. आज अनिकेत नागठाणेच्याच विरुद्ध तो खेळतोय. आता मात्र अनिकेत नाही म्हणणार की बढिया रे शेरादा. प्रेक्षक उत्स्फूर्त प्रतिसाद बघून प्रेक्षकांचा मॅच अगदी दे बेटा. धन्यवाद. हाँ बैठ. पुढचा चेंडू घेऊन येताना शेरा सामना करेल तो मोईन बोरी. बीटने पुन्हा सुंदररित्या टाकलेला चेंडू तेवढाचा बॅट वरती आलं नाही. मात्र चोटी धाव गेली. अश्वर मागच्या 2 षटकापासून नॉन स्ट्राईकला आहे. अतिशय कमी चेंडू त्याला खेळलेत. आता स्वतःच्या वैयक्तिक 23 धावावरती खेळतोय. 88 धावा झाल्या त्या. गडी मात्र बाद झाले ते 3. अजिंक्य अजिवला काही कारनामा करता नाही आला. सुंदर असा फटका. बिग हिट सिक्सर. या आधीच म्हटलं होतं जर नॉन स्ट्राईकला जर स्ट्राईक रोटेट जर झाल्या असत्या तर आज अश्वर वेगळ्या रूपात आला असता. पुन्हा बॅक टू फॉर्म मध्ये परतताना अश्वर. आणि या सिक्सरच्या नंतर ईशान किशन इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा मॅच जो चालतोय 42 चेंडू मध्ये 103 धावा काढल्या त्या ईशान किशन यांनी. या षटकाराने 94 धावा. सुंदरीचा टाकलेला चेंडू पायावरती आदळला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी निघालाय तो. बघूया दुसऱ्या धावासाठी पण बघतायत का. आणि 2 धावा चोरल्या. पहिले आप असं म्हणत नवाबाची गाडी निघून गेली होती. लखनौ के नवाब की गाडी निकल गई थी. असातला हा काहीसा प्रकार होतोय. हातातला रनआउट सोडला. या 2 धावेने धावसंख्या पोहोचली ती 96 धावा. गडी मात्र बाद झाले ते 3. माझा स्कोरर मला साथ देतोय तो जग्गू सुरपाम. आणि पुन्हा त्रिफळाची गतीने बीट केले. पहिला चेंडू आणि शेवटच्या चेंडूला त्रिफळा उडवलाय तो शेराने. बढिया रे शेरादा.
चांगली फलंदाजी करून परतताना अश्पर स्वतःच्या संघासाठी चांगला खेळलाय तो अश्पर. आता अश्परची जागा घेऊन येताना तो PK. आता मात्र शेवटचं षटक. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 96 लॉस ऑफ 4 विकेट्स. आता मात्र पाय ठेवूनच उड्या मारावं लागेल म्हणजे रन मारावं लागेल चिंतामणी संघाला. हा सामन्यामध्ये जर जे प्राण अजून आणायचा असेल तर हा सामना हा षटक खूप महत्वाचा आहे. मार्क टू माय वर. आज 5 सामन्यामध्ये अतिशय चांगली झुंज दिली आहे तो दोन्ही संघांनी. .750 नंबरची जर्सी घालून शेरा खुश आहे. दिग्रसचे त्यांचे मित्र आलेले आहेत मनोज गाडगे पाटील आणि त्यांचे मित्र टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी एकदा. सोनू आलाय. सोनू 17. पुसतचा हा खेळाडू बघूया काय करू शकतो तो आणि त्याला प्रत्युत्तर देईल तो मोईन. आखो टप्प्याचा चेंडू आणि वाईट. 1 बाउन्स वाईट. या अतिरिक्त धावेने धावसंख्या पोहोचली ती 97. एक षटक पूर्ण बाकी. मोईन काय वरचढ ठरू शकतो की सोनू त्याच्यावरती वरचढ ठरेल हे आता येता काळच ठरवेल. पण मात्र हा सामना मात्र तुल्यबळ होईल यात तीळ मात्र शंका नाही. सुंदररित्या गतीने बीट केलेला आहे. उषा फॅन सारखा फॅन असा बॅट फिरवली त्यांनी मात्र बॉलचा आणि बॅटचा कुठेही संपर्क नाही. फलस्वरूप निर्धाव चेंडू. आता प्रेक्षक मात्र ग्राउंडकडे कूच करताना जेवण झाल्याच्या नंतर सॅटर्डे नाईट म्हणून या ठिकाणी बरेच जण बसलेत आणि पुन्हा एकदा बीट झालाय तो मोईन. धावा मात्र 97 धावेवरती. आता PK काहीतरी सांगून त्याला धीर देतोय त्याला प्रोत्साहित करतोय. आणि पुन्हा त्रिफळाचीत. यू मिस आय हिट. 3 चेंडू निर्धाव चेंडू फक्त एकच वाईटचा. अतिरिक्त धावा देऊन चांगली गोलंदाज करतोय तो सोनू. आता कोणाला जयपाल आलाय. जयपाल राठोड बरोबर ना. 3 चेंडू निर्धाव टाकले तर सोनूने चांगला वेल कमबॅक म्हणावं लागेल सोनूचा. आणि महेश कांबळे दोन्ही खेळाडूंनी चांगलं रोखलं चिंतामणी संघाला. अदरवाईज आजचा हा 120च्या पुढे हा स्कोर झाला असता नक्कीच असं वाटतंय मला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे या इनिंगचे. नमिष नरसिंग सागर नरसिंग यांचे चिरंजीव जिथे कुठे असतील त्यांनी गेट जवळ यायचं आहे. सागर नरसिंग तुमचे पप्पा वाट बघताय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी जातोय मात्र या ठिकाणी जयपाल. 2 धावा पूर्ण. या 2 धावेला धावसंख्या पोहोचली ती 99. आता मात्र 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडू मध्ये खरोखरच चांगली गोलंदाजी करतोय तो सोनू. सिनियर सिटीजन खेळाडू सचिन भाऊ ऍडव्होकेट सचिन भाऊ चव्हाण. आता नो लुक्स आणि महेश
स्कूप असा चित्र विचित्र असा शॉट, मात्र धावा मात्र 4. कॅच सोडलं तिथे महेश कांबळेद्वारा. या 4 धावाने धावसंख्या पोहोचली ती 103. कॉम्पिटेटिव्ह स्कोर आहे. मात्र याच्या पहिल्याचे 2 मॅचेस रेमाने संघाने जसे रन चेस करताना काढले त्यांच्यासाठी हा स्कोर मात्र फुल टॉस चेंडू पुन्हा तसाच खेळण्यासाठी चुकले. मात्र धावबाद, निर्धाव चेंडू आणि धावबाद. एका इनिंगचा अपडेट स्कोर झालाय तो 103 धावा पाहिजे, मात्र 104 धावा. चला लवकर यायचं आहे चिंतामणी संघाने, लवकर या. ARCCचे कॅप्टन आणि अलीम SK संघाच्या कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. आता गार वारा सुटला, थंड थंड वारा. उद्या कोसा वापस करना मेरे को. चला बॅट्समन पाठवा रहमानिया संघ. मधातून जाणारी पब्लिक कृपया विनंती आहे थोडं बाजूला व्हायचं, लवकर लवकर कॉपरेट करा. संकल्प ग्रुप द्वारा आयोजित क्रिकेटचा महासंग्राम PPL T10 लीगचा आजचा हा पहिला दिवस 5वा सामना रंगतोय. या सामन्यामध्ये ARCC 11 रहमानिया 11 वर्सेस चिंतामणी 11 संघ, दोन्ही संघ तुल्यबळ संघाचा मॅच सुरू आहे. पहिला इनिंग संपले, 104 धावेचं लक्ष दिलेलं आहे चिंतामणी संघाने रहमानिया संघाला. ज्या प्रकारे रहमानिया संघ खेळ खेळतोय त्याप्रमाणे त्यांना हा रनचेस करण्यासाठी अवघड जाणार नाही. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. हा सामना कुठेही फिरू शकतो, याच्यात दुमत नाही. बॅट्समन प्लीज चलो. तुम्ही अनिकेत चला फिल्डिंग लावा लवकर लवकर, आम्हाला कॉपरेट करा. चला फिल्डिंग लावा, चलो बॅट्समन. एक बॉल घे. उद्याच्या 17 मध्ये सामने होणार आहे तो केडी धनसल वर्सेस JJ टायटन्स. दुसरा होणार आहे शर्वरी 11 वर्सेस MH11 सातारा. तिसरा सामना केडी धनसल वर्सेस MH11 सातारा, JJ टायटन्स वर्सेस चौथा सामना शर्वरी 11. आणि लगेच त्याच्यानंतर 5वा सामना JJ टायटन्स वर्सेस MH11 सातारा आणि शेवटचा सामना होईल तो केडी धनसल वर्सेस शर्वरी 11 संघाचा. आणि पहिल्या सत्रातला चेंडू उद्याला पडेल तो सकाळी 8:30 वाजता. आजचा पहिला दिवस असल्या कारणाने थोडा आम्ही आणि टेक्निकल इश्यू असल्यामुळे थोडा आम्ही उशीर झालो, पण उद्यापासून प्रेक्षक उद्यापासून वेळेवरच सामने होतील.
ARCC संघाचे कर्णधार आणि अलीम SK संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया टॉस साठी यायचं आहे. महेश आणि रुपेश पुन्हा आक्रमक जोडी, रुपेश आणि महेश याची जोडी मैदानात दाखल आणि आक्रमक असा गोलंदाज अजिंक्य उर्फ अज्जू. दोन्ही सामने दोन्ही संघांना जिंकण्यासाठी आवश्यक, जसं चिंतामणी गोलंदाजी जो करतोय संघ, त्यांना सुद्धा हा सामना जिंकणे अनिवार्य आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा अलीम SK संघाला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. तर प्लीज दोन्ही सामने खूप चुरशीचे होतील याच्यात दुमत नाही. सामन्याला सुरुवात आणि अतिरिक्त नो बॉल, फ्री हिट. रिव्ह्यू ओके, नो बॉलचा रिव्ह्यू आहे. बॉल क्रीजच्या बाहेर पडलाय का तो चेक करायचा आहे. आजचा कोणता रिव्ह्यू? सर यापूर्वी नो बॉल नाही आहे ना, वाईट होता. ओके कॅच थोडा जर ट्राय केला असता तर हातामध्ये आला असता, पण या आजच्या दिवसाचा हा सुंदर कॅच झाला असता असं मला वाटते. आता आलाय तो ताबडतोब हार्ड हिटर बॅट्समॅन रुपेश सामना करेल. पुन्हा गॅप मध्ये टोलून काढला. 4 धावा, या 4 धावेने धावसंख्या पोहोचली ती 6. कॅच मात्र घेतली असती तर हा सुद्धा चांगला कॅच बनला असता. शुभम होता, आता अजिंक्य आलाय आणि रिव्हर्शिप सिक्सर, फ्लॅट 6. आखू टप्प्याचा चेंडू आणि सिक्सर. काहीच धावा रोखाव्या लागतील चिंतामणी संघाला. पहिलाच आगाच केलाय तो. 18 धावा झाल्यात या षटकामध्ये.
हॅलो चला एस के आलिम संघाचे कॅप्टन आणि ARCC संघाचे कॅप्टन आणि या दरम्यान फटका चांगला आहे प्रॉपर टायमिंग बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल बाहेर गेलेला आहे. बाहेरचा बॉल इकडे फेकायचा आहे. पंचांचा इशारा चौकार पाहायला मिळतोय जरूर. स्वप्नील सर काय मॅच चालू आहे. खरं तर पहिलाच ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि अक्षरशः 22 धावा कुठल्या या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 2 षटकार आणि 2 चौकार लगावल्यात. ही बॅटिंग मात्र जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज आज मात्र पवेलियन मधूनच सेट होऊन आल्यात. ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आल्यात. एका बाजूला रुपेश आणि त्यांच्या सोबतीला महेश कांबळे पाहायला मिळतात. हो अटेम्प्ट चांगला होता. अफलातून अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर स्वतःला झोकलं तिथे मैदानाच्या आतमध्ये 100% देत असताना पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती अगदी गतिमान सुरुवात आक्रमक सुरुवात पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती होत आहेत. रुपेशची चांगली बॅटिंग या पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 23. इथे वाईटचा इशारा पंचांचा व्हायला मिळतोय. व्हाईट बॉलने सुरुवात करत असताना तौसिफ मिर्झा भुसावल एक्सप्रेस जळगाव खान्देश परिसरातला हा वेगवान गोलंदाज खरं तर अष्टपैलू खेळाडू आहे तौसिफ. भरणा याच्याकडे अगदी गतिमान आहे. पुन्हा एक वेळ कोलोबर टप्प्यावरचा बॉल फुल लेंथ होता. ड्राईव्ह चांगला केलाय. डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत. फंबल थोडस पवन कडून जरूर पाहायला मिळेल. त्यानंतर स्वतःला सावरला त्याने आणि फेकी तीवेळेस चांगल्या पद्धतीने परत केली. समोर खेळलाय. फिल्डर आहेत तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला कॅप्टन सुद्धा अनिकेत पाहायला मिळतील. दुसऱ्या डावातला खेळ चाललाय. खरं तर धावसंख्या जर पाहिली तर 104 धाव्यांचं लक्ष्य आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना रुपेशने चांगली बॅटिंग केली आतापर्यंत. मागच्या 5 बॉल मध्ये 20 धावेची आक्रमक खेळी त्याने साकारली आहे. बघा रुपेशने मागच्याही सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सामना फिरवला होता बॅटिंग करत असताना ही खासियत आहे रुपेशची. ज्या वेळेला त्याने पहिल्या काही ओव्हर्स मध्ये संयमाचा खेळ केला त्या वेळेला मात्र अक्षरशः शेवटच्या चेंडूंपर्यंत सामना नेण्याची धमक त्याने ठेवली आहे. अकोटप्याचा बॉल इथे फिल्डर सजवला जाईल. फिल्डर आहेत तिथे आणि खरं तर तिथे चेंडूला चांगलं परत केले. खरं तर प्रेक्षकांना विनंती आहे सामना सुरू असताना कृपया बाउंड्री लाईनच्या बाहेरून तुम्हाला यायचं आहे. खरं एखाद्या वेळेस फिल्डर जर त्या ठिकाणी फिल्डिंग करत असेल तर प्रेक्षक खरं तर तिथे अडथळा बनवू शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना तशी एक नम्र विनंती आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र ऑन साइडला डीप मध्ये कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. फंबल झाला. दुसरा धावेचा कॉल इथे जोडला जाईल आणि 2 धावा अगदी सहजतेने प्राप्त.
रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला कॉल पाहायला मिळतोय. एका बाजूला महेशचा धावसंख्या धावफलकावरती 30 धावा 30. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 104 धावेंचं लक्ष्य. तौसिफ मिर्झा आता गतिमान चेंडू, खरं तर स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये भिरकावून देण्याचा प्रयत्न महेशचा झाला. बॉलच्या लाईन मध्ये यावेळेला महेश आले नाहीये आणि निर्धाव चेंडू इथे जोडला जाईल. खरं तर प्रत्येक डॉट बॉलने प्रेशर जरूर वाढेल, परंतु त्या वेळेला प्रेशर रिलीज करणारे फटके नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज रुपेशने खेळले आहेत. हाई बॉल अगदी बॅटच्या जवळून निघून गेला. विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30 धावा बिनबाद. परत पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या. त्यानंतर मात्र तौसिफ मिर्झाने मात्र 7 धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये आणि कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्वप्नील सर, नक्कीच मला तरी वाटते की पहिला षटक एक तर महागडं झालं होतं, मात्र चांगला कमबॅक केलाय तौसिफने. आता 6 षटकाचा खेळ राहिलेला आहे. या 6 षटकामध्ये जिंकण्यासाठी धावा मात्र 74 धावेची आवश्यकता आहे. 36 चेंडूमध्ये काहीच हार्ड नाही आहे, मात्र सामना फसलेला आहे असं मला तरी वाटते. आत्ता आलाय तो शुभम, सामना करेल तो आक्रमक फलंदाज रुपेश. सोनदारीचा टाकलेला चेंडू धारेकरी क्षेत्ररक्षण हात जरा बघूया किती धावा करतात. नो मॅच लँड मध्ये 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी जातोय. 2 धावा सुद्धा पूर्ण. चनाक्ष आणि चतुर गोलंदाज म्हणून नावावर उपास आहे पुसद तालुक्यामध्ये शुभम. मात्र आज त्याचा दिवस नव्हता. सकाळपासून मात्र हा करो किंवा मरोचा हा सामना आहे. चिंतामणी संघाला जिंकावंच लागेल. हा सामना जर जिंकला तरच तो या मालिकेत जिवंत राहील, कारण की याच्यानंतर सुद्धा चांगला सामना होण्याची शक्यता आहे. काहीच आखो टप्प्याचा चेंडू लेग साईडला बॅटची कडा घेऊन 4 धावा. संघाचा स्वतः ओनर निखिल अण्णा डाय मारून अडवण्याच्या प्रयत्नात चुकले आणि 4 धावा झाल्या. पुढचा चेंडू घेऊन येताना शुभम सामना करेल. आकुटाचा चेंडू आणि बिग हिट सिक्सर. आता मात्र 42 धावा झाल्या त्या या षटकाराने. आणि आलाय बॉल. धन्यवाद प्रेक्षकांनो. नऊ चेंडू वरती 33 धावावरती खेळतोय रुपेश. 33 चेंडू मध्ये 62 धावा. काहीच इझी टास्क आहे तो रामानिया संघाला. 1 मॅन शो. रुपेश आपल्या संघासाठी धावा खेचताना पुढचा चेंडू शुभमचा आणि पुन्हा 1000 रन्सवर सिक्सर. तिसराच षटक सुरू. मात्र धावा फलकावरती 48 धावा पूर्ण झाल्यात. आता मात्र 32 चेंडू मध्ये 56 धावेची आवश्यकता. सरासरी 10.5 पूर्णांकावरती रन रेटच्या दिशेने कूच करतोय.
शुभम कांबळे आणि जर विकेट घेतली तर आशु जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आणि त्या ठिकाणी खरोखरच क्षेत्रक्षण 1000 आणि मात्र 6 धावा. अशी लालच देऊ नका. 11 चेंडूवरती 45 धावावरती नाबाद खेळतो जो जाहीर अजूनही सुरू. या चेंडूमध्ये जर विकेट जर घेतली तर 500 धावा 500 रन पाहिजे मिळतील तुम्हाला आशु जयस्वाल यांच्याकडनं. शुभम आणि 501 रुपये आशु जयस्वाल यांनी आणून द्यायचा आहे. रिव्हर्सशिप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चुकला. हा विकेट मॅच साठी कलाटणी ठरू शकतो असं माझे सहकारी सांगतायत मला. आशु जयस्वाल कृपया 500 रुपये इकडे आणून द्यायचे. आत्ता आलाय तो तौसिफ मिर्झा स्वतःच्या वैयक्तिक कोट्यामधलं दुसरा आणि संघाकडनं 4थं षटक घेऊन येताना. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 54. गडी मात्र बाद झाला तो 1. 30 चेंडूमध्ये 50 धावेची आवश्यकता. महेश आखूट टप्प्याचा चेंडू मात्र बॅटवर व्यवस्थित आला नाही. 1 धाव पूर्ण. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 55. गडी मात्र बाद झालाय तो अज्जूच्या स्वरूपामध्ये, रुपेशच्या स्वरूपामध्ये. सॉरी. तौसिफ सामना करेल आता नौका फलंदाज इरफान. लीड वरती जा. लीड वरती हे कन्सिडर नाही. या मॅचची अजून काउंट नाही झाली ना. 107 आणि 45 किती होईल? 150 55 53. चांगला फटका त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण 1000. 1 धावा पूर्ण. एका धावेने चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. या एका धावेने धावसंख्या पोहोचली ती 57. आता मात्र 27 चेंडूमध्ये 47 धावेची आवश्यकता. 10.44च्या रनरेटने रन काढावा लागणार आहे रहमाने संघाला. फुलटॉस चेंडू बीट केला तो हाईट मध्ये.
नकारले ते नो बॉलसाठी. रिव्ह्यू नो बॉलचा हाईट, नो बॉलचा रिव्ह्यू. प्रेक्षक जसजसं रात्र वाढते तसं तसं प्रेक्षकांची खचाखच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. रुपेश 3 मॅच मध्ये 152 रनवरती त्याने 152 रन काढलेत. रुपेश उदगीर यांनी 50 305 च्या स्ट्राईक रेटनी त्यांनी मारा केलाय. घाव घातले ते गोलंदाजावर. फ्री हिट, नो बॉल. हॅलो, रिव्ह्यू सक्सेस आणि रिव्ह्यू रिटर्न. अतिशय सुंदररित्या टाकलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण हजर, मात्र अडू नाही शकले ते मोईन. तौसिफ सामना करेल तो इरफान. सुंदररित्या टाकलेला चेंडू आणि मोठा झटका या ठिकाणी लागलाय. ग्राउंडच्या मधातून बाउंड्रीच्या बाहेरून जायचं आहे. कृपया सर्व प्रेक्षक जे आहे ARC संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अनिकेत आज चमकेल का? अनिकेत आज स्वतःच्या संघाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवतो, त्याचं लक आज कुठपर्यंत घेऊन जाईल त्याच्या संघाला, बघूया. अनिकेत आला का बट बॉलिंग. सर एक बॉल बाकी है ना अभी ये मैच का, एक बॉल बाकी है या षटकाचा एक बॉल बाकी आहे अजून. तो वाईट बॉल नो बॉल होता ना, रिटर्न केला तुम्ही. सलमान आलाय, तो हैदराबादचा बॅट्समन सलमान. आणि हवेचा चेंडू बघूया आणि धाव. अतिशय चांगला प्रयत्न म्हणावा लागेल विकेट किपरचा. हा जर खरोखरच कॅच जर झाला असता तर खरोखरच सामना वेगळ्या वळणावरती गेला असता. मात्र एक धाव पूर्ण, या एका धावेने धावसंख्या पोहोचली होती 63. गडी मात्र बाद झाले ते 2. आता मात्र 24 चेंडू मध्ये 41 धावेची आवश्यकता. 10.25 च्या सरासरीने शुभम आलाय, तो वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक घेऊन. हॅलो, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावसंख्या धाव फलकावरती 63 धावा, पुढचे 24 बॉल आणि 41 धावेंची गरज आहे. 24 बॉल 41 करायचे आहेत. महेश कांबळे सारखा बॅटर अजून मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती टिकून आहे. सय्यद सलमान सारखा एक अष्टपैलू खेळाडू या मॅच मध्ये सामना फिरवण्याची ताकद ठेवतो. त्यामुळे बघण्यासारख्या पुढचे 24 बॉल आणि 41 धावा करायच्यात.
हो 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 सुरुवात होते या ओव्हरची. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहे शुभम कांबळे. खरं तर शुभम कांबळे जे आहेत ना हे पुसद तालुक्यातलेच खेळाडू आहेत. डोंगरगावचा हा खेळाडू आहे. डोंगरगावचा सितारा आज या बॉलिंग साठी पाहायला मिळतो. 24 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. ओ आणखीन एक वेळ समोर टाकलेला बॉल आणि सय्यद सलमान सारख्या बॅटरला मागच्या 2 बॉल वरती शांत ठेवलं गेलंय. 2 निर्धाव चेंडू टाकली शुभम कांबळेने. तौसिफ मिर्झा 2 ओव्हरमध्ये त्यांनी 16 धावा खर्च करत एक गडी सुद्धा बाद केला आजच्या दिवसामध्ये. इथून 22 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. 22 बॉल करायच्यात 41 धावा या मॅच मध्ये. जर विकेट आली तर पलटवार होईल टीम चिंतामणी संघाचा. जर रहमानिया संघाच्या बॅटरकडून सलमानकडून मोठ्या धावा आल्या तर या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ आघाडीवर जाईल रहमानियाचा संघ. परंतु मात्र दुसऱ्या बाजूला डोंगरगावचा हा उभरता सितारा शुभम कांबळे गोलंदाजीसाठी तयार आहे. ओहो आखोटप्याचा बॉल पुल केलाय सक्सेसफुल ब्युटीफुल आणि बॉल मैदानाच्या बाहेर. हा षटकार आणि खर तर बोबू सुद्धा वाजायला लागलेत मैदानावरती. हे प्रेक्षक आता मात्र जोडायला लागल्यात. संध्याकाळचं सत्र आणि रात्रीच्या सत्रामध्ये आता जेवण वगैरे करून आपल्याला प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये जोडतायत. सर्व प्रेक्षकांचं संकल्प ग्रुपच्या माध्यमातून मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय. खरं तर षटकार आला या बॉलवरती. पहिले 2 बॉल निर्धाव टाकले गेलेत. 21 बॉल 35 ची गरज. 21 बॉल मध्ये करायच्यात 35 धावा. 21 बॉल 35 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 69 धावा धावफलकावरती झाल्यात. हो हो इथे चांगला कमबॅक शुभमचा पाहायला मिळतोय. समोर टाकलेला बॉल होता आणि आणखी एक वेळ षटकारानंतर हा डॉट बॉल पाहायला मिळेल. 20 बॉल 35 ची गरज आहे. 20 बॉल मध्ये 35 धावांची गरज. खरं एक षटकार आला आणि एक मोठा फटका प्रत्येक ओव्हर मध्ये जर खेळला गेला तर मात्र दबाव तो शिफ्ट होतो गोलंदाजाकडे. त्यामुळे प्रत्येक ओव्हर मध्ये प्रयत्न असणार आहे फलंदाजाचा एक मोठा फटक्याचा. धावसंख्या फलकावरती 69 धावा. इथे मात्र नो बॉल का दिला गेला तर खेळपट्टीच्या बाहेर हा टप्पा पाहायला मिळतोय. त्यामुळे नो बॉलचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. जरूर दोन्ही पंच आता सीएचे पंच आहे आणि ऑनफील्ड पंचांचा हा निर्णय असणार आहे. ऑनफील्ड पंचांनी त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मागणी केली आहे. जर पाहिलं तर विसे अफिलिएटेड संपूर्ण हे पंचांची टीम आपल्याला पाहायला मिळतात. शेवकत सर असतील, हेमंत सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये, मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये क्रांती सर होते. व्हाईट बॉलचा इशारा या दरम्यान पाहायला मिळतोय तिसऱ्या पंचांचा. धावसंख्या धावफलकावरती 70 धावा 70. 20 बॉल 34 धावांची गरज. 20 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. खरं तर पुढच्या काही बॉल्स मध्ये जर पाहिलं तर कशा पद्धतीने शुभम कांबळे बॉलिंग करेल. डोंगरगाव तालुका पुसद डोंगरगावचा खेळाडू आहे. फुलटॉस होता आणि फटका बघा. तिथे मात्र या फटक्याला अगदी योग्य दिशेने दिशा दिली आणि खरं तर बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला जाईल. एक टप्पा इंटू द रोप आणि येत आहेत सय्यद सलमानच्या बॅटमधून या महत्वाच्या 4 धावा या मॅच मध्ये. खरं तर फुलटॉस लेनचा बॉल होता आणि ज्या पद्धतीने खेचला ऑन साइडला
खरं तर ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला एवढे शक्य नसतं, परंतु ते शक्य करून दाखवलं या फटक्यावरती सय्यद सलमानने आणि या 4 धावा जोडल्या जातील. 19 बॉल मध्ये 30 धावांची गरज. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि बॉल वरती पोहोचतील, परत करतील बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत एक सिंगल धाव जोडली जाईल, म्हणजेच की एका धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती होते आहे. 5 ओव्हर समाप्त, 75 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुढचे 18 बॉल 29 धावेची गरज टीम रेहमान या संघाला आहे. 18 बॉल मध्ये करायच्या 29 धावा. पॉवर प्ले. बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील अजिंक्य अज्जू आहेत. 18 बॉल 29 धावांची गरज आहे. जर या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा खर्च केली आणि विकेट सुद्धा घेतली अज्जूने, तर या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो चिंतामणी संघाचा. याकडे लक्ष लागून आहे. अज्जू तयार. पहिला बॉल बॅकफुटला गेले. इथे एका हातात कॅच घेऊ शकले असते फिल्डर. जवळ होता हा बॉल, परंतु बॉल जाईल डीप बॅकवर्ड बॉल लाईनच्या पलीकडे. सय्यद सलमानच्या बॅटमधून अगदी वेगाने ट्रॅव्हल करत या 4 धावा जोडल्या जातील. बॉल हवेत होता, खूप हवेत होता हा बॉल. जर कॅच पकडला गेला असता तर या मॅच मध्ये ट्विस्ट आला असता प्रेक्षक, परंतु मात्र या 4 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. पुन्हा एक वेळ बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत येतात, वर गेलाय, दूर नाहीये. हो 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 हो, इथे चुकी झाली. कॅच सुद्धा ड्रॉप झाला आणि 4 धावा सुद्धा जोडल्या गेल्यात. म्हणजेच की काय तर सोने पे सुहागा फलंदाजासाठी पाहायला मिळतोय. तर चुका करा क्रिकेटमध्ये, परंतु त्या चुकांपासून काहीतरी शिका. हे क्रिकेटचं गणित आहे. जे ज्याला जमलं ना तो क्रिकेटमध्ये खरं तर यशस्वी झाला. ही चूक इथे थोडीशी महागात पाहायला मिळते. पुढचे 16 बॉल 21 धावांची गरज आहे. 16 बॉल मध्ये करायचे 21 धावा या मॅच मध्ये. सय्यद सलमान 16 बॉल 21 ची गरज. स्ट्रायकिंगला पुन्हा एक वेळ आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सुद्धा अजिंक्य तयार आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. हो हो हो, बॉल हवेत आहे आणि या बॉलला उडून दिलाय मैदानाच्या बाहेर, स्टेडियमच्या बाहेर. नाव आहे सय्यद सलमान. षटकार लगावतो याच पद्धतीने सय्यद सलमान आणि बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला जाईल. पुढचे 14 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. कारण तर अजिंक्य देशमुख सारख्या गोलंदाजावरती इथे हल्ला चढवणं म्हणजेच की कुठेतरी जर पाहिलं तर मुख्य खोडावरती घाव घालण्यासारखं आहे. 14 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 14 बॉल 15 करायचे आहेत आणि आणखी घ्या. याही वेळेला सय्यद सलमानची अप्रतिम बॅटिंग आणि पुन्हा एक वेळ बॉल हवाई सप्रेवरती
खरं तर प्रेक्षक या सामन्याचा आनंद अगदी घेताय शेवटच्या बॉल पर्यंत. 13 बॉल आणि 9 धावेची गरज आहे. खर तर स्वप्नील सर, संकल्प ग्रुपने मागच्या 2 वर्षापासून जो उपक्रम राबवला आहे, नवीन आहे, नवीन बॉल आता. बॉल जुने संपलेत सर्व. आसिफ बागवान यांच्याकडून सय्यद सलमान यांच्यासाठी 201 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या बॅटिंगसाठी. आसिफजी बागवान यांच्याकडून. हो हो, बॉल हवेत आहे, कव्हरच्या डोक्यावरून बॉल डीप कव्हरला फरार केलाय. सय्यद सलमानची नजाकत. आणि या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती इथे 4 धावा जोडल्या जातील. 12 बॉल आणि 5 धावेंची गरज. अजून 2 ओव्हर मध्ये 47 धावा दिल्या आहेत, तब्बल 47 धावा मोजल्यात. आणि खरं तर आसिफजी बागवान यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा आहे सय्यद सलमान यांच्या या बॅटिंगसाठी, या खेळीसाठी. आणि ही बघा, हे पुसतकर आहे. चांगल्या खेळाला पुसतकरांनी प्रत्येक वेळेला, मी मागच्या सीझन पासून येतोय, परंतु प्रत्येक चांगल्या खेळाला प्रोत्साहन केलंय. खरं तर कौतुकाने, त्याच पद्धतीने आभारही मानावे लागतील पुसतकरांचे. आणि मी कौतुक करेल संकल्प ग्रुपचं, सन्माननीय स्वप्नील दादांचं. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर संपूर्ण जबाबदारी तिथे भविष्याला घेतात. आणि खरं तर त्या जबाबदारीने ही स्पर्धा अगदी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतात. त्यांचंही कौतुक करावं लागेल इथे. बॉलिंग साठी रवी वाघमारे. पुढचे 12 बॉल आणि मात्र 5 धावेंची गरज आहे. आणि अकोटप्याचा बॉल समोर टाकलेला बॉल, प्रॉपर टायमिंग, बॉलला भिरकावून दिलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर पाठवला जाईल. या बॉलवरती षटकाराच्या मदतीने सामना जिंकलाय टीम रेहमान या संघाने. आणि खरं तर सय्यद सलमानचा या खेळीमध्ये 13 बॉल 36 धावेची त्याची खेळी या मॅचला कलाटणी देऊन गेली. आणि रेहमान या संघाकडे बॉल फेक रे बाळा. ए बॉल फेक म्हणा त्याला. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे बाउंड्री चेक साठी. चेक करायचं आहे. बघूयात आपण या ठिकाणी नेमकं काय घडलंय. चौकार आहे, म्हणजेच की 4 धावा जोडल्या जातील. आणखी एका धावेची गरज इथून पाहायला मिळणार आहे. संपली का मॅच? समोर खेळलाय महेश कांबळे. तेलंगणाचा हा खेळाडू आहे आणि तेलंगणा राज्यातून येऊन महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेवटच्या बॉलवरती या षटकाराने खरं तर या सामन्याला संपवतो आहे आणि सामना जिंकलाय. टीम रेहमान या संघाने आपल्या स्टाईल मध्ये, स्वॅग मध्ये आणखीन एक विजय आपल्या नावी केला गेलाय. चिंतामणी संघाने जरूर पराभवाचा सामना केला असला, परंतु खेळ खरं तर दोन्ही संघाकडून समान बरोबरीला चाललाय या मॅच मध्ये. प्रेक्षक कुठेही जाऊ नका. यानंतरचा सामना यापेक्षाही खरं तर अप्रतिम होणार आहे. हा जरूर सामना संपतोय, परंतु दुसरा सामना यानंतर लगेच सुरू होईल. टीम ARCC आणि त्यांच्या विरोधामध्ये SK आलिम संघामध्ये ती लढत पाहायला मिळणार नाही. आजच्या दिवसात रात्रकालीन स्पर्धेतला शेवटचा सामना असणार आहे. यानंतर त्या सामन्याला लगेच सुरुवात होईल. तर प्रेक्षक कुठेही जाऊ नका. नक्कीच फील्डिंग लगाओ अनिकेत. बैटिंग है तुम्हारी ARCC का है ना. ए बॉल ले वो.